नमस्ते मित्रांनो, चला आज आपण एक नवीन पेनी स्टॉक बघणार आहे। तो पेनी स्टॉक तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल। पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की पेनी स्टॉक घेण्याचं कारण आणि पेनी स्टॉकमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट किती असावी ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि आपण इन्व्हेस्टमेंट करून किती त्याच्यामध्ये प्रॉफिट घेऊ शकतो। एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी आता, एक डायरेक्टली तुम्हाला कॅल्क्युलेशन करूनच आपण हे बघूया की पेनी स्टॉकमध्ये होणारे प्रॉफिट कसे असते। आता समजा सपोज मी तुम्हाला आता एक 0.50 पैसे 0.60 पैसे असा मी स्टॉक सांगत आहे, पण आत्ता सध्या तो 1.30 पैसे 1.10 पैसे किंवा 1.5 पैसे ह्याच ठिकाणी असलेला असेल। आता समजा आपण सपोज आपण 1.20 इंटू, आता समजा तुमच्याकडे एक 5,000 रुपये आहेत, आपण 1.20 जर आपण डिवाइड केलं तर आपल्याकडे जवळपास 4,100 आपण 4,166 होईल, तर 4,100 आपण स्टॉक धरू। आता तुम्हाला तो स्टॉक भेटल्यानंतर आता समजा सपोज तो स्टॉक तुम्हाला आज 1 महिन्यानं 2 महिन्यानं किंवा 3 महिन्यानं सपोज त्या स्टॉकनं तुम्हाला चांगली ग्रोथ दिली। आता सपोज तो 5 रुपयावर गेला तर 20,000 रुपये होतात तुमचे, 6 रुपयावर गेला तर 24 होतील। सपोज तुमचं आपण एखादं छोटंसं टार्गेट ठेवू 12 रुपयावर जर गेला तर 49,000 रुपये तुमचे होतात। म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो की पेनी स्टॉकमध्ये बी खूप ताकद असते, की पेनी स्टॉकाची ताकद असणं म्हणजे काय की तो स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जाणार असतो। आणि कधी कधी पेनी स्टॉक तुम्ही असंही म्हणताल की घेतले तर काही पेनी स्टॉक वर्ष चालत नाहीत। पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, कुठली तरी कंपनी ग्रोथ करते आणि डिलिव्हरमध्ये जो पेनी स्टॉक घेतलेला असतो त्याच्यामध्ये सहज प्रॉब्लेम होत नाही। 90% तर होत नाही, 10% आपण फंडामेंटली किंवा त्यांच्याकडे काही डेप्थ आहे, लोन आहे, ह्याच्यासाठी आपण ते थोडंसं बघितलं पाहिजे। आणि जर तुम्ही डेप्थ वगैरे जर बघितली, सगळं ओके आहे, तर तो स्टॉक तुम्हाला योग्यच आहे। तुम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीने रिसर्च केला तर आणि तो स्टॉक तुम्ही पेनी स्टॉक जर घेतला तर तुम्हाला तो रिटर्नच देणार आहे। आता सपोज तुमच्याकडे 20.50 पैशाचा एक पेनी स्टॉक आहे, तो तुम्ही सपोज तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही तो 2,000चाच घेतला आहे आणि तुमच्याकडे तो 0.50, तर तुम्हाला डबल क्वांटिटी येत आहे मित्रांनो। आणि ह्या भविष्यकाळामध्ये कुठेही गेला, समजा 10 रुपयाला गेला नाही 50 रुपयाला गेला तर 50 रुपये गेले तर 2 लाख होईल मित्रांनो, तर 20 रुपयाला गेला तर 80,000 होतात। तर त्याची एक ग्रोथ, त्याची हायली ग्रोथ कशी आहे मित्रांनो, 1, 5, 10, 11 तुम्हाला ह्या स्टेजवर तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट मिळू शकतं। वेटिंग गेन करून थोडासा चांगला पैसा बनवू शकतो। त्यासाठी जरूर तुम्ही पेनी स्टॉक घेत चला मित्रांनो। जसं की मी आज तुम्हाला जो पेनी स्टॉक सांगणार आहे तो आपण चला वॉच लिस्टमध्ये कुठं बघूया माझ्याकडे आहे का, कारण की मी जो पेनी स्टॉक सांगतो मित्रांनो त्यातला एक SBC हा एक पेनी स्टॉक आहे, जो की आज SBC तुम्हाला दाखवतो मी सध्या। SBC हा स्टॉक तुम्हाला इथं आहे माझ्याकडे, आज 29.80 पैशाला। ॲक्च्युली तो एक 6 महिन्याखाली जर तुम्ही बघितला, 6 महिन्याखाली 7 महिन्याखाली जरी तुम्ही त्याला पाहिला असेल तर तो कमीत कमी तुम्हाला 6 रुपयाला किंवा 7 रुपये, ॲटलिस्ट 10 रुपये जरी तुम्ही धरला असेल तरी तुम्हाला तो आज 29.80, तो आज 30.35ला जाऊन आला आहे। तो 30 ते 28 ह्या दरम्यानच तो चांगलं वर्किंग करत आहे सध्या। आणि तुम्ही आजही घेतला तर थोडा कमी क्वांटिटीत चालेल। तर चला आता आपण आपला जो शोधायचा आहे तो आता बघूया आपण। एम पॉवरमध्ये आता आपण बघूया, आता एम पॉवर हा आहे तुमचा एम पॉवर कितीला 1.74ला आहे आणि त्याचा अपर सर्किट कितीला 1.77ला। हा तुम्ही जरूर घ्या। फंडामेंटली तुम्हाला ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये एक माझ्या दृष्टिकोनातून मी ह्याला जसं सर्चिंग केली, रिसर्च केलं आहे, तर ह्याच्यामध्ये डेप नाही आहे, लोन नाही आहे ह्याच्यावर। तर तुम्हाला 1 इयरमध्ये 987 पॉईंट त्यानं रिटर्न दिल्यासारखं दाखवतं आहे। लोस होतं 16 पैशाला, आज 1.74 आहे। समजा तुम्हाला 30 पैशाला जर भेटला असता, आपण 16 पैशाच्या ऐवजी समजा 0.30 पैसे आणि तुमच्याकडे फक्त 2,000च आहेत समजा, असं आपण धरून चालूया, डिवायडेड बाय 0.30, तर तुम्हाला 6,000 क्वांटिटी आली असते, 6,500, तर आपण 6,500 क्वांटिटी धरूया, 6,000 6,500। आणि आज त्याची ग्रोथ किती आहे की 1.75च्या ऐवजी आपण त्याला 1.30 धरू। 30 म्हणजे तुम्हाला 8,000चं तुम्हाला आत्ता सध्या प्रॉफिट झालं असतं, कितीचं 2,000चं। तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्टॉक घेत चला मित्रांनो। एम पॉवर तुम्हाला चांगलाच प्रॉफिट देईल। अशा पद्धतीने तुम्हाला मी नवीन स्टॉक टाकत जाईल। माझे व्हिडिओ जर लेट पडत आहेत, माझ्या काही पर्सनल कारण असतो, तरी तुम्हाला मी असे आता वीकमध्ये 2-3 व्हिडिओ टाकत जाईल। धन्यवाद मित्रांनो।